ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 10/3/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, मी तुम्हाला जी पढाई शिकवतो ती तुम्हाला ग्रहण करायची आहे आणि मगच दुसऱ्यांनासुद्धा शिकवायची आहे. बाबा सांगतात की शांतीधाम आणि सुखधामाचा रस्ता सर्वांना तुम्हाला दाखवायचा आहे. जे सतोप्रधान पुरुषार्थी आहे त्यांची निशाणी काय असणार आहे, तर बाबा सांगतात ते मुलं फक्त स्वतःच शिकतील, त्याच्यावर संतुष्ट नसतील, तर ते स्वतःबरोबर इतरांनासुद्धा आपल्या समान बनवते, इतरांचंसुद्धा खूप कल्याण करते आणि त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार खूप असणार आहे, तर तो दुसऱ्यांना दान केल्याशिवाय राहणार नाही. ही 21 जन्माची कमाई आहे. बाबा आपल्या सर्वांना 21 जन्माचा वरसा देण्यासाठी आलेले आहे. तर बाबा सांगतात तो वरसा तुम्ही पण घ्या आणि तो वरसा दुसऱ्यांना पण द्या, कारण जितकं तुम्ही दुसऱ्यांना देत राहाल तितकं तुमच्या झोळीमध्ये भरभरून येत राहील. असं म्हणतात, दे दान तो छोटे ग्रहण. करा दुसऱ्यांचं कल्याण तर होईल स्वतःचं कल्याण. जितकं जितकं दान करत राहाल तितकी तितकी आपली झोळी ही ज्ञानरत्नाने भरून जाईल. दुसरं बाबा पुढे सांगतात की तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी इथे आलेला आहात, तर मनुष्यापासून देवता बनण्याचे गुण तुमच्यामध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे. भक्ती मार्गामध्ये आपण ईश्वर अर्थ इनडायरेक्ट दान पुण्य करत होतो. इथे बाबा आपल्याला डायरेक्ट दान पुण्य करण्याची विधी शिकवतात. तर दान करणं म्हणजे फक्त पैसे दान नव्हे, वस्तू दान नव्हे, तर सर्वात मोठी गोष्ट आहे विकारांचं दान, दुर्गुणांचं दान, वाईट वासनेचं दान, वाईट स्वभाव संस्कारांचं दान. हे जितकं दान रूपामध्ये जाईल तेवढे आपल्यामध्ये सद्गुण हे धारण होतील. सद्गुणांच्या आधारेच आत्मा सतोप्रधान बनेल आणि सतोप्रधान दुनियाच्या मालिक बनण्याची ती अधिकारी बनू शकेल. बाबा म्हणतात की तुमची ज्ञानरत्नाने झोळी भरा आणि दुसऱ्यांचीही ती झोळी भरून द्या. दुसरं बाबा सांगतात की पुरुषोत्तम आत्मा उत्तम ते उत्तम बनण्यासाठी सर्व संबंधांचा रस एका बाबांकडनं घ्या. सर्व संबंध एका बाबांशी जोडले तर सर्व संबंधांची प्राप्ती देखील बाबांकडनं होऊ शकते. पुढे बाबा वरदानामध्ये आज सांगतात की सर्व प्राप्तीचा अनुभव करण्यासाठी पॉवरफुल बना, तरच तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये सफल होऊ शकता. सफलता मोरत आत्मा नेहमी शक्तिशाली असते आणि जी सफल आत्मा होते तिला बाबांचा नेहमी सतत सहयोग मिळतो, इतरांचाही ती सहयोग प्राप्त करत असते. जी आत्मा संतुष्ट असते ती आत्मा बुद्धीने भरपूर असते, ज्ञानाने भरपूर असते, सर्व शक्ती प्राप्तीने भरपूर असते आणि जी भरपूर असते ती नेहमी प्रसन्न दिसते. बाबा म्हणतात तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हीच इतरांसाठी एक आरसा आहे. जसं आपल्या स्वतःचा चेहरा आपण आरशामध्ये पाहतो, तसं आपल्या प्राप्तीची जी शक्ती आहे किंवा प्राप्तीची अनुभूती आहे ती जर पाहायची असेल तर ती तुमची चेहऱ्यारूपी दर्पणमध्ये बघा. आपल्या चेहऱ्यावरनं सर्वांना हे कळून जातं की तुम्ही ईश्वरी शक्तीने, ईश्वरी प्राप्तीने तुम्ही किती भरपूर आहात. मग सर्व खजान्यांचा स्टॉक आपल्याकडे आहे याची आपल्याला कायम स्मृती राहते का? बाबा पुढे विचारतात की सर्व शक्तिवान बाबांची मुलं, तुम्ही मास्टर सर्व शक्तिवान आहात. मग सर्व शक्तींचा स्टॉक तुमच्याकडे किती पर्सेंटेजमध्ये म्हणजे किती टक्क्यामध्ये आहे? आता आपण विचार करतो की बाबा तर सर्व शक्तिवान आहे, पण ज्यावेळेस आपण कार्यक्षेत्रामध्ये जातो तर त्या शक्ती हव्या त्या रीतीने आपल्याला मदत करत नाही, म्हणजे आपल्याला मदत झाल्याचं भासत नाही. त्याचं कारण असंच आहे की आपल्या स्टॉकमध्ये जर शक्ती नसतील तर आपल्याला त्या वेळोवेळी मदत करणार नाही किंवा त्या सहयोगी होणार नाही. याच्यासाठी आपल्याला दिवसभर ही स्मृती ठेवणं आवश्यक आहे की मी आत्मा सर्व शक्तिवान बापाची
मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहे. आणि हा अनुभव आपण सर्व करून बघा की हे जे मास्टर सर्वशक्तिवानाचं जे स्वमान आहे ते खूप खूप शक्ती देण्यासारखं आहे. मी स्वतःही माझ्या जीवनामध्ये याचा अनुभव करते. कारण बाबांच्या शक्तींना जिथे जेव्हा ज्या वेळामध्ये जिथे आपण आव्हान करतो ती शक्ती आपल्याला तिथे जेव्हा मदत करते तेव्हा एकाही सेकंदाची कुठेही मेहनत न लागता पटकन आपल्या कार्यामध्ये सफलता मिळते आणि त्यामध्ये आपण खुश राहतो. एक आहे मेहनत आणि दुसरी आहे मोहब्बत. बाबांना मुलं मेहनत करतील आणि करावं असं कधीच वाटत नाही. बाबांना प्रत्येक गोष्ट असं वाटते की मुलांनी ती गोष्ट खुशीत करावी, आनंदात करावी. कारण जिथे मेहनत मुक्त होतो तिथे मोहब्बत येते. मोहब्बत म्हणजे प्यार, प्रेमाच्या खातीर सर्व काही आपल्याला मिळत असतं. आणि आज बाबा तर आपल्याला सर्वांना विश्वाची बादशाही लुटवण्यासाठीच आलेले आहे, देण्यासाठीच आलेले आहे. तर आपण का नाही बाबांवर ते प्रेम करून बाबांच्या प्रॉपर्टीवर आपलं प्रेम का नसावा. बाबा सांगतात हे तर तुम्हाला विनामूल्य आहे. मग त्या गोष्टीचा आपल्या सर्वांना 100% विश्वास असला पाहिजे. बाबा सांगतात तुमच्याकडे ज्या खजाना आहे तो खजाना दुनियामधली प्रत्येक आत्मा सध्या शोधत आहे. मला शांती द्या, प्रेम द्या, सहानुभूती द्या, शक्ती द्या. प्रत्येक मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा आत्मा काय अपेक्षित आहे, ईश्वराकडे काय मागत आहे, दया, क्षमा मागत आहे, याचना करत आहे. तर बाबा सांगतात की जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही त्या आत्म्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि ते पोचवण्यासाठी आपली एकांतवासी बनून एकाग्रताची शक्ती जर वाढली तर आपण विश्वामधील कोणत्याही आत्म्यांपर्यंत हे बाबांचा संदेश किंवा बाबांच्या शक्ती आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. दुसरं बाबा सांगतात की ब्राह्मण जीवनाच्या मर्यादा ह्या काय आहेत हे ब्राह्मणांना समजणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत बाबांनी आपल्याला नियम मर्यादा दाखवून दिलेले आहे, घालून दिलेले आहे. या सर्व नियम मर्यादांचं ज्यावेळेस जी आत्मा पालन करते तर ती आत्मा नेहमी सेफ राहते आणि सुरक्षित राहते. जो नियमांचं उल्लंघन करतो तो नेहमीच मायेच्या कुठेतरी परछायेमध्ये जातो. आणि जसं सीतेचं बाबांनी उदाहरण दिलेलं आहे की सीतेने जसं मर्यादाचं उल्लंघन केलं आणि ती रावणाच्या जेबमध्ये गेली, तसं तुम्ही सुद्धा जर बाबांच्या श्रीमताचं उल्लंघन केलं तर तुम्ही पण निश्चित मायाच्या जेबमध्ये जाऊ शकाल. तर मायापासून जर सुटकारा करायचा असेल, मुक्ती मिळवायची असेल तर बाबांच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिलेल्या नियम आणि मर्यादांचं पालन हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. ओम शांती.